नमस्कार. न्यूज शाहीच्या प्रेक्षकांसाठी आज आपण एक अनोखी आणि एक आगळीवेगळी मुलाखत घेऊन येतोय. खुशी म्हात्रे. अनेक लहान मुली, हिच्या वयाच्या मुली लहानपणी आपले विमानात बसायचं, बसमध्ये बसायचं, ट्रेनमध्ये बसायचं स्वप्न बघतात. पण आमच्या खुशीने ज्या समाजातून ती आलेली आहे त्या समाजातले शिक्षणाचं महत्त्व तेवढं नसतानाही सुद्धा तिने जिद्दीने एक वैमानिक म्हणून एक पदवी प्राप्त केलेली आहे. ती विमान उडवण्याचं तिने लहानपणापासून स्वप्न बघितलं. अनेक मुली विमानात बसायचं किंवा बसमध्ये बसायचं स्वप्न बघतात. अशी खुशी म्हात्रे आज आपल्यासोबत आहे. आपण तिला ह्या तिच्या प्रवासाबाबत जाणून घेणार आहोत. खुशी, एक सांग की पहिला तुझा परिचय दे. माझं नाव खुशी प्रवीण म्हात्रे आहे. मी 21 वर्षाची आहे आणि मी कमर्शियल पायलट झाली आहे. अनेक तुझ्या वयाच्या मुली लहानपणी असताना विमानात बसायचं स्वप्न बघतात, पण तू विमान उडवण्याचं स्वप्न बघितलं होतंस का, की तुझा अजून काय करायचा विचार होता? नाही, मला पहिल्यापासूनच पायलटच बनायचं होतं आणि तो स्वप्न असा की पहिला आम्ही खूप ट्रॅव्हल करायचो, तर मला तिकडून जास्त इंटरेस्ट आला की हा एअरक्राफ्ट कसा फ्लाय करत असेल, त्याची कॉकपिट. सो युजली मला त्या एअरक्राफ्टमध्ये राहायला या फिर मी थिंक केलं की कसं असेल जर खुद मी फ्लाय केलं त्याला, तर मग तिकडून इंटरेस्ट आला आणि मग नंतर मी त्याच्यावर थोडी रिसर्च केली कसं काय असेल आणि मग मी माझ्या पेरेंट्सना बोलली, तर त्यांना पण पहिल्यापासून मला पायलटच करायची होती. तर इट्स लाईक अ कंबाईंड ड्रीम ऑफ माय पेरेंट्स अँड मी. खुशी, तुझं शिक्षण कुठल्या माध्यमातून झालं आणि कसं शिक्षण झालं, कितपर्यंत? मी 12वी पर्यंत केलंय. कॉलेज 12वी पर्यंत केलंय. त्याच्यानंतर लगेच मी माझा कोर्स केला. हे वैमानिक जी संघटना आहे किंवा जी एक इन्स्टिट्यूट आहे, याच्याबद्दल कशी माहिती तुला मिळाली? मी रिसर्च केली थोडीशी आणि मी एअरबस करून अंधेरीला एक इन्स्टिट्यूट आहे, तिकडे मी पहिला माझे ग्राउंड लेक्चर्स घेतले आणि माझे पेपर्स क्लिअर केले आणि मग त्याच्यानंतर 1 वर्षानंतर मी फ्लाईंगसाठी इंडियामध्ये पण फ्लाईंग स्कूल्स बघत होती, बट मला US वाले खूप जास्त इम्प्रेसिव्ह वाटले, तर मी ते ऑप्ट केलं आणि मी US ला गेले आणि माझी फ्लाईंग कंप्लीट करून आली. काय प्रोसिजर असते याची? जर एखाद्या नवीन विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला जर हे करायचं असेल, पायलट बनण्याचं तुझ्यासारखं स्वप्न असेल, तर त्यांनी काय करावं? पहिला तर तुम्हाला तेच आहे, तुमच्या पेरेंट्सला जाऊन कन्व्हिन्स करा. जर ते ऐकले, त्याच्यानंतर तुम्ही पहिला आय वुड सजेस्ट की तुम्ही तुमचे ग्राउंड पेपर्स क्लिअर करा, कारण की ते मेन फर्स्ट स्टेप आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही माझ्यासारखं फ्लाईंग स्कूल शोधा. तुम्हाला इंडियामध्ये करायचं, इंडियामध्ये खूप सारे कंट्रीजवर आहे, असं नाही की US मध्येच आहे. साऊथ आफ्रिका, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया असे खूप कंट्रीकडे आणि इंडियाचं पण फ्लाईंग चांगलं आहे. तर त्याच्यावर डिपेंडेंट तुम्ही तुमचं जे पण तुमचं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही चूज करा आणि गो अहेड. कशा प्रकारच्या स्टेप्स असतात शिकवण्याच्या? पहिला आता मी US चं बोलू तर आम्हाला पहिला प्रायव्हेट पायलट लायसन्स भेटतो, मग इन्स्ट्रुमेंट रेटिंगचा एक लायसन्स भेटतो, मग कमर्शियल पायलट मल्टी इंजिन रेटिंग. नॉर्मली कमर्शियल सिंगल इंजिनवर होतो, त्याच्यानंतर आपल्याला मल्टी इंजिनची रेटिंग घ्यायला लागते, जी 2 इंजिन एअरक्राफ्ट असतो. तर आणि इंडियामध्ये तुम्हाला फक्त सोलो असतो, फर्स्ट सोलो, सेकंड सोलो, त्याच्यानंतर डायरेक्ट तुमची कमर्शियल रेटिंग असते. तर डिफरंट कंट्रीजचा वेगळा प्रोसेस आहे आणि वेगळे स्टेप्स आहेत करायच्या. नाही, याचा काय अभ्यासक्रम वगैरे असतो का? हो, तेच जे तुम्हाला ग्राउंड लेक्चर्स अटेंड करून तुम्हाला पेपर्स क्लिअर करायला लागतात. एअर नॅव्हिगेशन, एअर मेट्रोलॉजी, रेडिओ टेलिफोनी रेस्ट्रिक्टेड आणि रेग्युलेशन्स, हे सगळे पेपर्स क्लिअर करायला लागतात आणि त्याच्यानंतर पण इंटरव्ह्यूच्या वेळेस पण अजून सब्जेक्ट्स आहेत. फिटनेसचा याच्यामध्ये काय रोल असतो? तुम्हाला मेडिकली फिट व्हायला लागतं. तुम्हाला दरवर्षी तुमचा मेडिकल्स करायला लागतो, रिन्युअल्स असतात. पहिला इनिशियल करायला लागतो, मग तुम्ही फिट असाल तर दरवर्षी तुम्हाला रिन्यू पण करायला लागतो. तर फिटनेस तर इम्पॉर्टंट आहे. आत्ताच्या तारखेला एक तुझ्याकडे म्हणजे काय, आता कशा प्रकारे तुला एखादं विमान उडवायचं असेल तर तुला ते कसं हे करता येईल? आता सध्या तर मी सेस्ना आणि टेकनॅम करून एक एअरक्राफ्ट आहे, तोच फ्लाय करू शकते. तर तुम्हाला जर मोठे जेट्स फ्लाय करायचे तर त्याच्या पहिला टाईप रेटिंग करून असतं, ते करायला लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही डायरेक्टली कुठला एअरक्राफ्ट फ्लाय नाही करू शकत. तुम्हाला पहिला सिम्युलेटरवर तो एअरक्राफ्टचा बारेमध्ये आणि तो एअरक्राफ्ट फ्लाय करायचा असतो, चेक्स पास करायचे असतात, त्याच्यानंतरच तुम्ही रिलीज होता तो एअरक्राफ्ट फ्लाय करायला.
हे सगळं करत असताना तुमच्या परीक्षा महत्त्वाच्या कितपत असतात? पहिला तुम्ही परीक्षाच द्या. परीक्षा तुमच्या पास झाल्या त्याच्यानंतर तुम्ही फ्लाइंगचं हे करा. बट लाईक एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. करू शकतं सगळ्यांना. एवढं हार्ड नाही आहेत त्या एक्झाम्स. याच्या पुढची तुझी इच्छा काय असेल? आता मी तेच माझं जो फॉरेन लायसन्स आहे FAAचा US वाला, तो मी कन्वर्ट करणार आहे. तर मी आता जाणार आहे थोड्या दिवसात. इंडियन फ्लाइंग स्कूलमध्ये मला 10 आवर्स कन्वर्ट करायचे, फ्लाय करायचे आहेत. त्याच्यानंतर मी अप्लाय करीन माझा इंडियन लायसन्ससाठी आणि मग तो भेटल्यावर मी एअरलाईन्सचे जसे जॉब्स येतात, वेकेन्सी येतात त्यासाठी अप्लाय करेन. जेट किंवा फायटर वगैरे उडवण्याची काय मनात इच्छा? फायटर तर नाही, कमर्शियलच फ्लाय करायचं आहे सध्या. अनेकदा म्हणजे वरती गेल्यानंतर आपण विमानात गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला शिकवलं असेल किंवा काय असेल तर एक ऑटो पायलट एक सिस्टम असते, त्याबद्दल काय सांग? ऑटो पायलट सगळ्याच एअरक्राफ्ट्समध्ये मोस्टली एअरबसमध्ये आहेत आणि बोईंगमध्ये पण असतात. ते तुम्ही लाईक टेक ऑफ केल्यावर मोस्टली क्रूजच्या टायमाला ऑटो पायलट यूज करतात. बाकी सगळं तर मॅन्युअल असतं. तुझं ह्या वर्षात 2025मध्ये पायलट होणं आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे दिबा पाटील यांच्या नावाने होणार आहे, त्याची सुरुवात होणं कसा योगायोग बघते? असं काय नाही की लाईक इथे एअरपोर्ट झालं तर मला इथेच जॉब भेटेल. युजुअली तुम्हाला तुमच्या होम बेसवर जॉब भेटत नाही. तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये दुसऱ्याकडेच भेटतो. तर असं काय मेजर हे नाही आहे. बट मे बी लकीली जर भेटला मुंबई या नवी मुंबई तर चांगलं होईल. दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह धरला जातोय किंवा त्यांचं नाव लागलंच पाहिजे असं त्यांचं कार्य तसं होतं. तुझ्या भावना काय आहेत ह्या बाबतीत एक आगरी समाजाची एक प्रतिनिधी म्हणून? मला एवढी त्यांच्या बारेमध्ये नॉलेज नाही आहे. बट जेवढं मी ऐकलंय, जर त्याचं नाव दिलंय तर त्यांनी काहीतरी चांगलं केलंच असेल. त्याच्यासाठी त्यांचं नाव त्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दिलेलं आहे. आजच्या तारखेला ज्या मुली 10वीला किंवा 12वीला आहेत त्यांना जर वैमानिक व्हायचं असेल तर त्यांना काय तू हे सांगशील त्यांच्याकडे? तेच मी जसं तुम्हाला बोलली, तुम्ही पहिला प्रॉपर रिसर्च करा. तुम्हाला ॲक्चुअलमध्ये ते करायचं आहे का? त्याच्या बारेमध्ये तुम्हाला चांगली बरोबर इन्फॉर्मेशन भेटली का तुम्ही तुमच्या आई-वडिलांशी बोला, की ते काय बोलतात बघा आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पण अग्री केलं. मग तुम्ही तुमचं पुढचं लाईक कुठे तुम्हाला ग्राउंड क्लासेस करायचे ते सगळं रिसर्च तुम्ही करा. काही दिवसांपूर्वीच तुझा रश्मी ठाकरेंच्या हस्ते चांगला एक सत्कार झाला, त्याबद्दल काय वाटतं? अ, चांगलं वाटतं खूप. मी गेलेली, त्यांनी विचारलं पण मला काय केलंय हे वगैरे. तर हां, खूप चांगलं वाटलं. मी त्यांना पहिल्यांदा भेटली. चांगले आहेत ते. अशा मोठ्या व्यक्तींकडून तुझं कौतुक होणं आणि आई-वडिलांचं कौतुक होणं काय वाटतं ते? खूप प्राउड मोमेंट होता तो माझ्या फॅमिलीसाठी. तर हां, मला पण चांगलं वाटलं, की जर त्यांना चांगलं वाटतंय हे सगळं त्यांच्या हस्ते मला हे तो एक ट्रॉफीसारखी भेटली आणि शॉल वगैरे दिली. तर हां, चांगलं वाटलं. मित्रमैत्रिणींच्या बाबतीत काय तुझ्या? मित्र-मैत्रिणींचे मला लाईक असं चांगलेच मित्र-मैत्रिणी होते नाही, माझे. ते म्हणत नाहीत की आम्हाला विमानात घेऊन चल म्हणून. अच्छा. ते तर सगळेच बोलतात. असं काय नाही की तेच स्पेशली बोलतात. बट हां, मतलब हे नाही का मी सगळ्यांनाच घेऊन जाऊ शकते. बट लाईक मी मोस्टली माझ्या फॅमिली मेंबर्सनाच घेऊन जाऊ शकते. बट हां, जर तुम्ही लाईक तिकीट काढून माझ्या फ्लाईटमध्ये बसले तर मग हां. थँक्यू खुशी. न्यूजशाहीकडून तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. तर आज आपण पाहिलं 21 वर्ष वय 21 वर्षाची ही युवती विमान उडवणार आहे. आता किती मोठं विमान आहे किती छोटं विमान आहे हा तर नंतरचा भाग आहे, पण ती पायलट झालेली आहे. एक ड्रायव्हर नाही झालेली, एक पायलट झालेली आहे. आणि हे तिच्या समाजासाठी, नवी मुंबईकरांसाठी आणि खास करून कोपरखैरण्यासाठी खूप गर्वाची ही गोष्ट आहे. आणि या ठिकाणी राहणाऱ्या सर्वांनाच तिचा गर्व आहे. तिच्या पुढील आयुष्यासाठी न्यूजशाही पुन्हा एकदा तिला खूप खूप शुभेच्छा देत आहे. न्यूजशाहीसाठी संपादक अनिल कुमार ओवाळे.